एका बाजूला मुस्लिम बायका आणि एका बाजूला कॅथलिक बायका आणि ह्या दोघी एकमेकींच्या झिंज्या उपटतायत. 757 स्थळ गोवा. साल 1541 इब्राहिम आदिलशाह हा विजापूरचा तिसरा सुलतान बनतो. पण काही मंत्र्यांना असं वाटत असतं की इब्राहिमपेक्षा आधीच्या आदिलशहाचा लहान भाऊ म्हणजेच इब्राहिमचा काका मियान अली सुलतान बनावा आणि त्यासाठी ते हालचालीही सुरू करतात. पण मियान अलीला ही भीती वाटत असते की माझ्या पुतणीला जर ही गोष्ट कळली आणि त्यानेच माझा काटा काढला तर, म्हणून तो घाबरून आपल्या कुटुंबासोबत मक्क्याला जाणारं जहाज पकडतो. पण ते जहाज रस्त्यातच लुटलं जातं म्हणून तो परत भारतात येतो. पण आता पुन्हा विजापूरला जायचं म्हणजे जीवाला धोका, म्हणून तो गोव्याला पोर्तुगीजांकडे आपल्या कुटुंबासोबत शरण घेतो. पण इकडे इब्राहिम आदिलशाह रागामध्ये गोव्याच्या पोर्तुगीजांशी एक डील करतो. 50,000 सोन्याची नाणी घ्या आणि माझ्या काकाला आम्हाला परत द्या. पोर्तुगीज ती सगळी नाणी घेतात पण मियान अलीला काही त्यांना परत देत नाहीत, म्हणजे दगा करतात. आणि मियान अलीचा मात्र इकडे एक वेगळाच प्लॅन चालू असतो. त्याला असं वाटत असतं की मी माझ्या मुलीचं लग्न अहमदनगरच्या निजामशहाशी किंवा विजयनगरच्या रायाशी लावून देईल, म्हणजे लग्न झालं की त्यांचा सपोर्ट घेऊन विजापूरवर हल्ला करेन आणि गादीवर बसेन. पण त्याच्या मुलीचं मात्र वेगळंच सुरू असतं. ती रोज आपल्या खिडकीतून शेजारच्या पोर्तुगीज काकूंशी गप्पा मारत असते. त्या पोर्तुगीज काकू तिला रोज गोष्टी सांगत असतात. कसल्या गोष्टी? बायबल मधल्या. ह्या गोष्टी रोज ऐकून ऐकून शेवटी एक दिवस ती मुलगी म्हणते की मला कॅथलिक व्हायचंय. मग शेजारच्या पोर्तुगीज काकू पोर्तुगीज अधिकाऱ्यांना घेऊन येतात तिला कन्वर्ट करण्यासाठी. मग ती मुलीची आई आणि घरातल्या इतर मुस्लिम बायका त्याला खूप प्रतिकार करतात. मग एका बाजूला त्या पोर्तुगीज बायका आणि दुसऱ्या बाजूला त्या मुस्लिम बायका दोघी त्या मुलीला आपल्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न करत असतात. शेवटी तिच्या घरातल्यांची हार होते आणि त्या मुलीला कॅथलिक बनवण्यात येतं. तिला डोना मारिया दे आलेमार हे नवीन नाव मिळतं. हळूहळू तिच्या घरातले सगळे कन्वर्ट होतात मियान अलीला सोडून. आज गोव्यात मी अली आडनावाची जी लोक आहेत ती ह्याच मियान अलीचे वंशज आहेत. विजापूरचा सुलतान बनण्याचे स्वप्न बघणाऱ्या मियान अलीचा शेवटी 1567 मध्ये गोव्यातच मृत्यू होतो.